नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये भारताचे राष्ट्रपती पाहणार आहोत. यामध्ये आपण भारताचे राष्ट्रपती आत्तापर्यंत कोण-कोण झाले, त्यांचा कार्यकाळ किती होता, हे पूर्ण डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण हा जो व्हिडिओ आहे, हा आपण फक्त आणि फक्त 1 ते 2 मार्चच्या दरम्यान घेणार आहोत. कारण मित्रांनो, हे जे प्रश्न असतात, आपल्याला भारताचे पहिले राष्ट्रपती, सध्याचे राष्ट्रपती याच्यावरती हमेशा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ घेणार आहोत. तर यामध्ये आपण राष्ट्रपती पाहणार आहोत. कधीपासून कधीपर्यंत होते म्हणजे त्यांचा कार्यकाळ देखील पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपले पहिले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि हे जे आहेत 1950 पासून ते 1962 अशी जवळपास 12-13 वर्ष हे भारताचे राष्ट्रपती राहिलेले होते. दुसऱ्या क्रमांकावरती आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. यांचा कार्यकाळ 1962 ते 1969 असा होता. तिसऱ्या क्रमांकावरती आहेत डॉक्टर झाकीर हुसेन. यांचा कार्यकाळ 1969 ते 1969 म्हणजे हे जे आहेत हे तत्कालीन राष्ट्रपती होते. ज्यावेळी सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती नव्हते, तर काही काळानिमित्त डॉक्टर झाकीर हुसेन होते. यानंतर चौथा क्रमांक आहे पहा वराहगिरी वेंकटगिरी. तर हे देखील तत्कालीन राष्ट्रपती होते. त्यांचा सुद्धा कार्यकाळ 1969 ते 1969 एवढाच आहे. म्हणजे एका वर्षाच्या आत त्यांची बदली झालेली होती. पाचव्या क्रमांकावरती आहेत पहा मोहम्मद हिदायतुल्ला. तर हे जे आहेत हे 1969 ते 1969 होते. म्हणजे हे देखील तत्कालीन राष्ट्रपती होते. त्यानंतर आहेत 6व्या क्रमांकावरती वराहगिरी वेंकटगिरी. यांचा कार्यकाळ 1969 ते 1974 असा 5 वर्षाचा कार्यकाळ होता. तर यामध्ये लक्षात ठेवायचं की 4थ्या नंबरवर अजून एक होते पहा वराहगिरी वेंकटगिरी. हे तत्कालीन राष्ट्रपती होते, पण 1969 पासून ते 74 पर्यंत ते नंतर पर्मनंट राष्ट्रपती झाले 5 वर्षासाठी. 7व्या क्रमांकावरती आहेत फखरुद्दीन अली अहमद. यांचा कार्यकाळ 1974 ते 1977 असे 3 वर्षांचा होता. 8व्या क्रमांकावरती आहेत पहा बसवप्पा दानप्पा जट्टी. यांचा कार्यकाळ 1977 ते 1977 म्हणजे हे देखील तत्कालीन राष्ट्रपती होते. 9व्या क्रमांकावरती आहेत नीलम संजीव रेड्डी. यांचा कार्यकाळ 1977 ते 1982 असा 5 वर्षांचा होता. यानंतर आहेत पहा ग्यानी झैल सिंग. यांचा कार्यकाळ 1982 ते 1987 एकूण 5 वर्षांचा होता. 11व्या क्रमांकावरती आहेत रामास्वामी वेंकटरमण. तर यांचा कार्यकाळ 1987 ते 1992 असा 5 वर्ष होता. 12वा क्रमांक आहे शंकर दयाळ शर्मा. यांचा कार्यकाळ 1992 ते 1997 असा 5 वर्षाचा राहिलेला आहे. 13व्या क्रमांकावरचा आहे पहा कोचेरिल रमन नारायणन. यांचा कार्यकाळ 1997 ते 2002 असे 5 वर्ष राहिलेला आहे. आपल्या 14व्या क्रमांकावरती आहेत डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम. यांचा कार्यकाळ 2002 ते 2007 एकूण 5 वर्षांचा आहे. त्यांच्यानंतर 15व्या क्रमांकावरती आहेत प्रतिभा देवीसिंग पाटील. तर यांचा कार्यकाळ 2007 ते 2012 अशा 5 वर्ष राहिलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी प्रतिभा देवीसिंग पाटील ज्या आहेत यांच्यावरती काही इम्पॉर्टंट असणारे प्रश्न विचारले जातात. प्रश्न कसे-कसे विचारले जातात, की भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? लक्षात ठेवा, प्रतिभा पाटील ह्या ज्या आहेत, ह्या भारतातील आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. यांचा कार्यकाळ देखील आपल्याला विचारला जातो 2007 पासून ते 2012 पर्यंत. त्यांच्यानंतर राष्ट्रपती झालेले आहेत पहा प्रणव मुखर्जी. तर प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 2012 ते 2017 अशी 5 वर्ष राहिलेला आहे. त्यांच्यानंतर होते पहा श्री रामनाथ कोविंद. यांचा कार्यकाळ 2017 ते 2022 असे 5 वर्ष राहिला होता आणि 2022 नंतर सध्याचे जे राष्ट्रपती आहेत त्या आहेत द्रौपदी मुर्मू. ह्या ज्या आहेत ह्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आपल्या भारताच्या आणि यांचा कार्यकाळ जुलै 2022 पासून सध्या म्हणजे सध्या आहे मार्च 2026 तर आत्तापर्यंत देखील सुरू आहे. मित्रांनो, यांच्यावरती प्रश्न आपल्याला हे परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात आलेले आहेत, म्हणून हा व्हिडिओ आपण घेतला होता. या ठिकाणी हे जे आत्तापर्यंत झालेले तत्कालीन आणि पर्मनंट असणारे 18 राष्ट्रपती होते. या सर्वांचा कार्यकाळ आणि नावं देखील आपण घेतलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, ही जी PDF आपल्याला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.